आणि तेच मित्रांनो ह्या उन्हाने का संपूर्ण ह्या पाईपाच्या वाट लावून टाकल्या बघा. संपूर्ण पातळ झालंय म्हणजे खराब होत. हाय मित्रांनो, कसं आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पण नाही माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत सावंत. तर मित्रांनो, आत्ता वाजले आहे दुपारचे 2 आणि या दुपारच्या 2चं वातावरण बघू शकता, म्हणजेच आफ्टरचं एकदम खूप असं तापलेलं वातावरण आहे. संपूर्ण गरम गरम लागतं हे एकदम. आणि तेच मित्रांनो ह्या उन्हाने का संपूर्ण ह्या पाईपाच्या वाट लावून टाकल्या बघा. संपूर्ण पातळ झालंय म्हणजे खराब होत चाललाय पाईप. एकदम लूज झालं एकदम. हा पण आणि हा पण बघताय, एकदम कडक पाईप होता, फार लूज झाला. एवढं कडक जास्त ऊन आहे, खतरनाक. तशीच आपली गाडी पण इथे सावलीला लावलेली आहे, कारण उन्हाला जर लावली असते ते सीट संपूर्ण एक ब्लॅक आहे आणि ब्लॅक शीट खूप जास्त तापतं, त्यामुळे शीट पण जास्त तापलं असतं. तसंच खराब पण झालं असतं. उन्हाने बऱ्याचशा गोष्टी अशा खराब होतात, त्यामुळे सावलीला लावलेले एकदम भारी वाटते. माझ्या बाहेर एवढी अशी मोठी सावली पण नाही मित्रांनो की तिथं असं नाही का बसावा, कारण या उन्हाळ्याचं आहे ना खूप जास्त. घरात तर उभं राहूशी वाटत नाही, नुसतं असं बाहेर जाऊशी वाटतं, कारण बाहेर सावली असते तर आपण बसलो पण असतं, कारण बाहेर एवढं असं झाड पण नाही बसण्यासारखं माहिती आहे. आणि मोठी अशी सावली पण नाही, एकदम छोटी छोटीशी, तिथं नीट बसता पण येत नाही आणि काहीच नाही. सोबतच ऊन पण आहे आणि थोडीशी अशी हवा पण आहे, त्याने थोडंसं बरं वाटतंय. सूर्य तो खूप जास्त तापला आहे. अजून तरी मे महिना सुरू होणार मित्रांनो. मे महिन्यात तर खूप जास्त ऊन राहणार आहे. आत्ता जेवढे तर मे महिन्यात विचारच नका एवढं ऊन असं राहणार आहे. त्यामुळं बाहेर आहे ना हिंडणं वगैरे डायरेक्ट दुपारचं तर कुठे हिंडायचं नाही, एवढं ऊन लागते. बोर चालू केलेलं आहे मित्रांनो, नाही का. बोर चालू झाल्यानंतर संपूर्ण जे आहे ना कडक तापलेलं इथं पाणी वगैरे होतं आहे, म्हणजे कसं संपूर्ण गार पडेल हे बघताय. पण पाणी पण कमी झालं आहे. पूर्ण ओल्लं तर केलं मित्रांनो, पण लगेच सुकून गेलं, एवढं कडक ऊन हे बघताय. पण ओल्लं केल्याच्या नंतर नाही का अशी गार जरा संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे जो गार पडतो, त्यामुळे इथं बघतं मित्रांनो चिमणी पाणी व्हायला गेलं नाही का. कॉकच्या तिथं थोडं पाणी सांगतंय, त्यामुळे नाही का चिमणी लगेच पाणी व्हायला लागलं. तर मग मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओवर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.